निवडणूक लढवण्याचे ठाम आहात? निवडणूक लढवणारच आणि मशालच लढवणार. म्हणजे ही जागा 100% मशालीला सुटेल इतका विश्वास तुम्हाला आहे? अहो, ठाकरे कुटुंब आहे ते, कुणाच्या दबावाला घाबरून पुढं तिकीट चेंज होईल का? महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तिढा निर्माण होईल, कारण त्यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही काम करणार नाही आणि तुम्हाला मिळाली तर तेही करणार नाही किंवा अपक्ष लढतील. अशा वेळेला तिढा निर्माण असं वाटत नाही? मला जर बेबी फॉर्म भेटला मशालचा तर ही सगळी माझ्या मागं काम करतात. सगळीच म्हणजे जवळजवळ आता जेवढे बीजेपीचे येतात तेवढी ही हात वर करतात. फक्त संघ फिरणार, जनता त्यांच्या मागे जास्त दिसणार, वोटिंग मला दिसणार. त्यांनी हा पक्ष लढला तरी काय हरकत नाही, कारण लोक बी माहिती ना आता तीन वेळा इलेक्शन लढल्यानंतर चौथ्या वेळेस न्याय भेटतो का? चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे एक माजी नगरसेवक जे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते ते मोरेश्वर भोंडवे. अखेर मोरेश्वर भोंडवे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. काय त्यांची रणनीती आहे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढतीलच का, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या समवेत आहेत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे. आपलं स्वागत आहे. तुम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, पण निवडणूक लढवण्याचे ठाम आहात? निवडणूक लढवणारच आणि मशालच लढवणार. म्हणजे ही जागा 100% मशालीला सुटेल इतका विश्वास तुम्हाला आहे? अहो, ठाकरे कुटुंब आहे ते, कुणाच्या दबावाला घाबरून पुढं तिकीट चेंज होईल का? नवीन चेहरा मोरेश्वर भोंडवे, आणि मोरेश्वर भोंडवे हा प्रत्येक नगरसेवक किंवा कुठल्याही पक्षाचा असो सगळ्यांसंग माझं चांगलं कॉन्टॅक्ट आहे. आणि त्यांना माहिती की मोरेश्वर भोंडवे कुठल्या नाही SRA नाही TDR असल्या लपड्यात आम्ही नसल्यामुळं आमची एकदम क्लीन चिट आहे. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना मतदारसंघातच आम्हाला आत्ताच्या घडीला मोरेश्वर भोंडवे फॉर्म भरला ना काही गरज नाही आहे. सगळ्यांना माहिती आहे की मोरेश्वर भोंडवेच आपलं निवडून द्यायचा, एवढी त्यांनी मतदारांनी ही इलेक्शन हातात घेतलेलं आहे. तुम्हाला एबी फॉर्मची खात्री आहे, तर दुसरीकडे आज आपण पाहतोय की जे या मतदारसंघातून निवडणूक लढलेले राहुल कलाटे हे देखील तुतारीच्या संपर्कात आहेत. त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी ते देखील प्रयत्न करतायत. जर जागा तुतारीला सुटली तर तुम्ही राहुल कलाटेंचा महाविकास आघाडी म्हणून काम करणार का? नाही, काय माहिती का, तुतारीला जर जागा सुटली, कारण तुतारी मागण्याचा त्याला हक्कच नाही पहिली गोष्ट. कारण शिवसेने माननीय उद्धव साहेबांनी त्यांना मागच्या इलेक्शनला फॉर्म भरू नको म्हणून 7 मिनिटं बोलले होते स्वतः उद्धव साहेब. त्यांचा शब्द जर राखला नाही त्यामुळं इथले शिवसैनिक बी त्याचं काम करणार नाही. आणि आता मी तर सध्या उद्धव साहेबांचाच खास आता शिलेदार झालेले आहे, त्यामुळं आम्ही त्याचं काम कधीच करणार नाही. आणि तुतारी व पक्षांनी सुद्धा त्यांना काय स्वीकारलं, कुठल्या पद्धतीने स्वीकारलं आम्हाला माहित नाही. कारण काहीतरी याच्या मागे गोलमाल असेल, त्यामुळे ते त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतात असं मी आत्ताच ABP माझा ऐकलं म्हणून मी बोलतोय. दुसरीकडे तुमचा ज्यावेळेस पक्ष प्रवेश झाला त्यानंतर चिंचवड आणि पिंपरी चिंचवड मधले जे शिवसैनिक आहेत ते काहीसे नाराज झाले. त्यांनी राजीनामा देण्याची सुद्धा भूमिका घेतली. मग शहर प्रमुख सचिन भोसले वगैरे असतील की मोरेश्वर भोंडेंना आपण आयता उमेदवार देतोय आणि आपल्याला विनिंग उमेदवार पाहिजे असं देखील ते म्हणले. कसं पाहताय? नाही, आयता उमेदवार आता आपल्या मागच्या इलेक्शनला खासदार संजोजी वागिरे ते बी तिथं 10 दिवस अगोदर गेलेत, 15 दिवस अगोदर गेलेत. आम्ही तर एक महिना अगोदर गेलेले. त्यामुळं असं नाही. आणि इथले शिवसैनिक सचिनजी भोसले आहेत ना ते सुद्धा नाराज नाहीत, कुणी नाराज होणार नाहीत. ते नाराज कुणा आहेत, ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय तो माणूस नकोय म्हणतात फक्त. बाकी आम्हाला मोरेश्वर भोंडवे चालतोय असं सगळ्यांनी मला सांगितलेलं, शब्द दिलेला आहे. आणि शिवसैनिक कधी माननीय उद्धवजींचंच ऐकतात, त्याच्यामुळं दुसऱ्यांनी काय त्यांच्या शिवसैनिक बद्दल शंका घेण्याची काही गरज नाही. म्हणजे आता आपण जर का पाहतोय की एकीकडे तुम्ही शंकर जगताप कुटुंबियांवरती घराणेशाहीचा आरोप करताय आणि दुसरीकडे तुम्ही मात्र या ठिकाणी आयात उमेदवार म्हणून लादले जाणार आहात असं लोक म्हणतायत. तर लोक मतदार तुम्हाला स्वीकारतील का? नाही, आयात उमेदवार नाही. आम्ही माननीय अजितदादांना विचारलं की आपल्याला, तो दादा म्हणले की आपल्याला चिंचवड विधानसभा भेटत नाही, त्यामुळं आम्ही त्यांना विचारूनच हे पाऊल टाकलेलं आहे. भाऊसाहेब भोईरांची भूमिका काय राहील? कारण जे भाऊसाहेब भोईर तुमच्या समोरच होते, तुमच्या आपसात ठरलेले आहे तुमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळू द्या. कारण भाऊसाहेब भोईरांनी शिवसेनेकडे प्रयत्न केले, मशालीकडे तुतारीकडे केले. तुमच्यात ठरलेलं आहे की आपल्यापैकी कोणालाही मिळो, आपण त्याचं काम करू. पण राहुल कलाटेंना मिळालं तर तुम्ही काम करणार नाही, ही तुमची भूमिका स्पष्ट आहे. ती तुतारीकडे जरी मिळाली तरी, पण तुमच्यापैकी तुम्ही असाल किंवा भाऊसाहेब भोईर असेल, कोणालाही मिळाले तर तुम्ही काम करणार. आम्ही भाऊसाहेब भोईर आपले ज्येष्ठ नेते,
त्यांना भेटलं तर आम्ही काम करू. नानासाहेब असो, विनोद नडे असो, संतोष कोकणे असो, मयूरजी कलाटे असो, प्रशांत शितोळे, आता म्हणजे कुणी जर इच्छुक असन आमच्यापैकी 9-10 पैकी तर नक्कीच त्यांचं आम्ही काम करीन. आणि मला जर AB फॉर्म भेटला मशालचा तर ही सगळी माझ्या मागं काम करतात. सगळीच म्हणजे जवळजवळ आता जेवढे BJPचे आहेत ना तेवढीही हात वर करतात. फक्त संघ फिरणार, जनता त्यांच्या मागे जास्त दिसणार, वोटिंग मला दिसणार. शेवटचे काही दिवस उमेदवारी अर्ज म्हणजे आजपासून सुरुवात होते आणि तुमचा प्रचार कसा राहिलेला आहे? तुम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करताय, परंतु तुमच्या समोरचे जो स्पर्धक उमेदवार आहे त्यांची उमेदवारी घोषित झालेली आहे, त्यांच्या प्रचाराचे 1-2 राऊंड देखील झालेले आहे. तुमचा प्रचार कसा, तुम्ही मतदारांमध्ये कसे पोहोचलात? नाही, मी एक गणपती नवरात्रापासून मी सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मंडळांच्या आणि सगळ्या संपर्कात लोकांकडे त्यांना. आणि मला नवीन 10 वर्ष झालं मी नगरसेवक आहेत. आता जे समजा आता हे तुतारीत मागतात ते तर 5च वर्ष झाले नगरसेवक आहे स्वतः. आणि शंकर जगताप बी 2007ला लढलेला आहे, त्याला जुना नगरसेवक येतो. मधील एक गॅप पडलेले ना त्यांचं, कारण त्यांना या राजकीय क्षेत्रात थोडा अनुभव कमी आहे, त्यांना बिझनेस क्षेत्रात जास्त अनुभव आहे. या चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपण निवडणूक पाहिलेली आहे की मागची जी पोटनिवडणूक झाली यामध्ये अश्विनीताई जगताप होत्या भाजपचे उमेदवार आणि नाना काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. तुम्ही नाना काटेंचं वगैरे समजा जे काही काम केलं, मित्र असतील, पक्षाचे असतील, परंतु राहुल कलाटे हे अपक्ष लढले आणि त्यांनी 44,000 काही जवळपास मतं घेतली. आणि त्यांनी जी मतं घेतली त्यात त्यांचं डिपॉझिट जरी जप्त झालं, पण नाना काटेंचा मात्र त्याच्यामध्ये पराभव झाला. आता जर का तुम्हाला मशालीकडनं उमेदवारी मिळाली आणि महायुतीचे उमेदवार तर शंकर जगताप आहे आणि अशाच जर का राहुल कलाटेने भूमिका घेतली की मी अपक्ष लढेल, तर मग कसं पाहता याकडे? नाही, कुणालाही इच्छा आहे इलेक्शन लढण्यासाठी आणि त्यांनी अपक्ष लढला तरी काय हरकत नाही, कारण लोक बी माहिती ना आता 3 वेळा इलेक्शन लढल्यानंतर 4थ्या वेळेस न्याय भेटतो का? किती मतं मिळतील त्यांना असं वाटतं अपक्ष लढल्यावर? ती त्याची काही कला आहे, त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही ना. त्याच्या शेवटी त्याच्या बद्दल आपण काय बोलू शकत नाही, त्याला किती मतं पडणार आहे. त्यामुळं काय हे तर तुम्हाला दिसतेच. पण महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी तिढा निर्माण होईल, कारण त्यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही काम करणार नाही आणि तुम्हाला मिळाली तर तेही करणार नाही किंवा अपक्ष लढतील. अशा वेळेला तिढा निर्माण असं वाटत नाही? नाही, काय फरक पडत नाही, कारण का आता त्यांना ह्या चिंचोड विधानसभेला सवय झालेली आहे अपक्षांची. आणि अपक्ष लक्ष्मीभाऊ जगतापच निवडून येण्याची पावर होती त्यांची, तेच त्यावेळी चालते. परत तर कधी होऊ शकत नाही असं. तरी मला एक खात्री आहे, उद्धवजी आम्हाला नक्कीच आदित्य साहेब आणि मला डिक्लेअर करतात, कारण मला खात्री मी चिंचोड विधानसभेचा निवडणूक लढवणार आणि मी जिंकणार. काय प्रमुख मुद्दे घेऊन तुम्ही ह्या प्रचार रिंगमध्ये जाणार आहात? काय विकास राहिलेला आहे चिंचोड विधानसभा मतदारसंघाचा? चिंचोड विधानसभा बघा ना तुम्ही, चिंचोड गावाच्या ह्या नदीच्या अलीकडे म्हणलं तर 1,80,000 मतदार आहे आमच्या इथं. ह्या भागात काहीच विकास झाला नाही, आलेच नाही. पुनवळ बघा किती वंचित पडले, किती खड्डे पडल्यात. काळेवाडी राटणीला बघा रोड सुद्धा नाही झालेले आहेत. म्हणजे काय माहिती का, ज्या एरियात राहतात ते तिथंच विकास करीत बसले, ते असं नसतं ना. आणि आम्हाला बी आमच्या भागात जर विकास त्यांनी केला असता, मग त्यांना आता प्रॉब्लेम त्रास चालू झालाच ना. आता लोकांना भेटीगाठी हे ते का करायला लागतात? जर तुम्ही सगळ्यात जर विकास केला असता तर तुम्हाला प्रचार करायची गरजच नाही, घरीच बसायला पाहिजे ना त्यांनी. एक शेवटचा प्रश्न घेतो की तुम्ही अजितदादांचे कट्टर समर्थक मानले जातात, तुम्ही हा निर्णय घेतला, तुम्ही शिवसेनेत गेलात, अजितदादांची चर्चा झाली आणि अजितदादांनी तुम्हाला होकार दिला सगळ्या गोष्टींसाठी? नाही, अजितदादांनी मला कसं होकार देतात, आमच्या आम्ही मनाने गेलेले. बरं, अजितदादांचं समर्थन होतं या गोष्टीला? नाही, अजितदादा समर्थक न म्हणजे ते कसं सांगणार की तुम्ही जावा म्हणून? शेवटी त्यांचा पक्ष आहे ना. दादांवर आमचं प्रेम हे आयुष्यभर राहणार, कारण त्यांच्यामुळं आम्ही आहे आणि पुढे बी राहणार आहे, कारण ते विकासाचं एकदम विकास पुरुष आहे तो माणूस, म्हणून त्या माणसाला कधी विसरलंच नाही आम्ही. तर हे होते माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे. मोरेश्वर भोंडवे हे स्पष्ट बोलणारे एक माजी नगरसेवक म्हणून ओळखले जातात. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहे. शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केलेला आहे. राहुल कलाटे हे तुतारीच्या वाटेवरती आहे. जर राहुल कलाटे यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचं कुठल्या परिस्थितीत काम करणार नाही, ही भूमिका देखील मोरेश्वर भोंडवे यांनी घेतलेली आहे. आणि मला जर उमेदवारी मिळाली तर जे उमेदवार लढण्यास इच्छुक होते त्यामध्ये नाना काटे असतील, भाऊसाहेब भोयर असतील, मयूर कलाटे असतील, हे सगळे
मात्र माझं काम करतील आणि जे माजी नगरसेवक शंकर जगताप किंवा महायुती सोबत दिसतील ते शरीराने राहतील, परंतु मनाने ते माझ्या सोबतच राहतील आणि माझा विजय हा 100% निश्चित होईल असा विश्वास मोरेश्वर भोंडे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन भानुदास शिवराळसह मी अतुल परदेशी, आपला आवाज, चिंचवड.